महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे नेते आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांच्यात असं काय आहे की ते प्रत्येक राजकीय वादळातून सहीसलामत बाहेर पडतात? इतकंच नाही तर पूर्वीपेक्षाही जास्त शक्तिशाली बनतात. त्यांना हरवणं इतका कठीण का आहे? उत्तर आहे त्यांच्या राजकारण खेळण्याच्या पद्धतीत. ते प्रतिस्पर्ध्यावर समोरून वार करत नाही. ते एक असा डाव रचतात की प्रतिस्पर्धी स्वतःच त्यात अडकतो. आज आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील 3 असे किस्से पाहणार आहोत जे त्यांच्या चाणक्य नीतीची ओळख करून देतील. पहिला किस्सा. मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे मुंबईवर धडकत होते. असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसांचं सरकार आता कोसळणार. एक ब्राह्मण मुख्यमंत्री आणि समोर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज. फडणवीसांसाठी हा एक करो या मरोचा क्षण होता. पण फडणवीसांनी जे केलं त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्यांनी आंदोलकांशी थेट संघर्ष टाळला. त्यांच्याशी आदराने चर्चा केली. कायदेशीर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं. आणि गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे कायद्याच्या चौकीत टिकणारं आरक्षण लागू केलं. परिणाम? जे मोर्चे सरकार पाडण्यासाठी आले होते तेच फडणवीसांचा जय जयकार करत आनंदाने घरी परतले. फडणवीसांनी एका मोठ्या संकटाचं रूपांतर एका मोठ्या राजकीय विजयात केलं होतं. त्यांनी दाखवून दिलं की ते फक्त सत्तेचे नाही तर प्रशासनाचे सुद्धा राजे आहेत. दुसरा किस्सा, जो भाजपच्या आतला आहे आणि खूप कमी लोकांना माहीत आहे. 2024 मध्ये भाजप जिंकल्यावर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीसांसोबत विनोद तावडे यांचंही नाव आघाडीवर होतं. तावडे हे एक मोठे, अनुभवी आणि महत्वाकांक्षी नेते होते. फडणवीसांनी तावडेंच्या विरोधात कधीही जाहीरपणे एक शब्दही काढला नाही. पण राजकीय वर्तुळात असं म्हटलं जातं की एक वेगळाच खेळ पडद्यामागे सुरू होता. तावडे मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार तयारी करत होते, पक्षासाठी मेहनत घेत होते. पण ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्याबद्दल एक बातमी पसरली. पैशांच्या गैरव्यवहाराची. असं म्हणतात की या एका बातमीने त्यांची प्रतिमा इतकी खराब झाली की त्यांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता कायमची संपली. हा खरंच एक योगायोग होता की एक अचूक टायमिंग साधून रचलेला सापळा? याचं उत्तर कधीच मिळालं नाही. पण एक गोष्ट नक्की झाली, फडणवीसांचा एक मोठा पक्षांतर्गत स्पर्धक शर्यतीतून आपोआप बाजूला झाला होता. आणि आता तिसरा आणि सर्वात मास्टरस्ट्रोक किस्सा. जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्यातून शिंदेंची झालेली कोंडी. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे स्वतः मराठा आहेत, त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. पण आरक्षणाची घोषणा करताना आणि वाटाघाटी करताना देवेंद्र फडणवीस नेहमीच पुढे राहिले. त्यांनी आरक्षण तर दिलं, पण ओबीसी समाजालाही आश्वासन दिलं की तुमच्या कोट्याला धक्का लागणार नाही. यामुळे काय झालं? मराठा समाज आता आरक्षणासाठी फडणवीसांचे आभार मानतोय. ओबीसी समाज भाजपसोबत आहेच. पण यात अडकले कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे मराठ्यांचा नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत होते आणि जागावाटपात मराठा कार्ड वापरून भाजपवर दबाव आणू शकत होते. त्यांच्या हातून तो सर्वात मोठा मुद्दाच काढून घेण्यात आला. आता शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. फडणवीसांनी एकाच वेळी समाजालाही खुश केलं आणि आपल्याच मित्राची राजकीय ताकदही मर्यादित केली. तर या 3 किस्स्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते. देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाची शैली हीच आहे, शांत, संयमी, पण अत्यंत अचूक. ते प्रतिस्पर्ध्याला गोंधळात टाकतात, त्याला त्याच्याच जाळ्यात अडकवतात आणि मग शांतपणे आपला विजय निश्चित करतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बुद्धिबळाच्या पटावरचा राजा कोणीही असो, हा खेळ मात्र देवेंद्र फडणवीसच खेळतात. आणि म्हणूनच ते आजही महाराष्ट्राच्या राजकारणातील किंग आहेत.